नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पेपर कटिंगवरनं अस्तर कसं कापायचं व अस्तरचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे बघणार आहोत. त्यासाठी मी अस्तर घेतलं आहे. मागच्या भागात पेपर कटिंग कसं करायचं 40 छातीचं ते टाकलेलं आहे. जॉईंट बाजूवर मागचा भाग ठेवून घेतला आहे. आता मागचा भाग असा ठेवला तर इथला भाग वेस्ट जातो. पेपर कटिंगसुद्धा व्यवस्थित ठेवावं लागतं तर अस्तर आपल्याला पुरतं. मोठ्या मापाचा ब्लाऊजसुद्धा 80 सेंटीमीटरमध्ये बसतो. आता हा 40 छातीचा ब्लाऊज आहे, 7.5 बाही आहे, पण 80 सेंटीमीटरमध्ये आपला छानपैकी बसला आहे. आता बघा मी कशी ठेवते ते. असं नाही ठेवता व्यवस्थित मागचा भाग ठेवला आहे, बाही ठेवून घेतली आहे. फक्त ठेवताना बघायचं आहे की खालचा आणि वरचा भाग सेम आहे का, खालच्या भागाला कमी तर पडत नाही आहे ना, हे व्यवस्थित बघायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचेत पेपर कटिंग. म्हणजे कमी कपडात ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आखून घेऊया. मागच्या भागाला जी गळ्यावर आपण नॉच मारली होती तिथं खून करून घेतली. अस्तर हे पेपर कटिंग प्रमाणे तंतोतंत कापून घ्यायचं असतं. आता बाहीचं माप बघा, व्यवस्थित थोडंसं हे होते, वर येते. उलट केला, पुढचा भाग मी या साईडला घेतला. आता बरोबर बसलाय आपलं बघा बाहीचं. अशा प्रकारे ॲडजस्ट करत करत ठेवायचं असतं. खालचा काठ हा खालीवर असल्यामुळे ते व्यवस्थित आखून घेऊन कट करून टाकणार आहे. व्यवस्थित पेपर कटिंग ठेवल्यामुळे 40 छातीचं माप हे 80 सेंटीमीटरमध्ये बसलं आहे आणि कापडही थोडंसं शिल्लक राहिलं आहे.
आता मागच्या भागाचा गळा आपण आखून घेणार आहोत. हा गळा सुरुवातीला का आखला नाही आपण, कारण कधी डिझाईनचा असतो, कधी कमी जास्त असतो, म्हणून आपण आखून घेत नाही पेपरवर. आता मागचा गळा 8 आहे, तर 8.5 वर खूण करून घेतली आहे. आता अशा वेळेला काय होतं, वरूनच आपण घेतलं तर कधी कधी गळा कमी जास्त होतो. त्यामुळे जी मागची पट्टी आपण जी मोजली होती, मागं व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याप्रमाणे आपण मागची पट्टी 5.25 आलेली आहे. त्यात अर्धा इंच मिक्स करायचं आहे शिवण्यासाठी, खालीवर 1.5 इंच लागेल म्हणून 5.25 इंचावर खूण करून घेतली. यामुळे गळा जो आहे तो करेक्ट गळा येतो. तर चौकोन आखून घेऊया. मग गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळा गोल असल्यामुळे मी गोल आकार देऊन घेते. थोडासा किंचित पसरट घेतला आहे, अर्धा इंच बाहेर काढून पसरून घेतला आहे. आता कट करून घेऊया आपण. व्यवस्थित जिथं आखलेलं आहे त्या लाईनवरच कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊजचं कटिंग व मापं शिवणं हे खूप सोपं असतं. फक्त लक्षपूर्वक केलं तर अगदी सोपा ब्लाऊज आहे शिवायला. आहे त्या लाईनवर व्यवस्थित मी तंतोतंत कट करते. ते तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल. अशा प्रकारेच कट करायचं आहे. आताची बाहीला मधोमध जी नॉच मारली होती आपण, जिथं खूण करून घेतली होती, तिथे थोडासा कट मारून घेऊया. व जी पुढची बाजू आहे तिथं सुद्धा आपण खूण करून घेतली होती, तिथं सुद्धा कट मारून घेऊया. म्हणजे शिवताना परफेक्ट शिवलं जातं. नॉच मारल्यामुळे पुढचा भाग हा आपल्याला लगेच कळून येतो. कधी कधी बाहीचं
अस्तरचा ब्लाऊजची बाही ही एकाच बाजूच्या दोन्ही तयार होतात. ते या नॉच मारल्यामुळे शिवताना आपल्याला मी सांगणारच आहे कसं शिवायचं आहे. त्यामुळे एकच बाही तयार होत नाही. व्यवस्थित दोन्हीकडच्या सेम समोरासमोर बाह्या तयार होतात. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या की ब्लाऊज शिवायला खूप सोपं आहे. आता आपलं अस्तर व्यवस्थित कट झालं आहे सगळं. आता पीस घेऊया. ब्लाऊज पीस घेतला आहे. त्याची उलट व सरळ बाजू बघून घ्यायची. एकावर एक काठ ठेवून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. खालचं व वरचं कापड व्यवस्थित एकावर एक आहे का ते बघून घ्यायचे. सुरुवातीला सर्व अस्तरचं कटिंग व्यवस्थित ठेवून बसतंय का बघून व्यवस्थित बसवायचं आहे, ॲडजस्ट होईल तसं. अस्तरचं कापड ठेवून झाल्यानंतर ब्लाऊज पिसाचं कापड थोडंसं किंचित जास्त घ्यायचं आहे कट करताना. ते नंतर शिवून झाल्यावर आपण कट करत असतो. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित कट करून घेऊया. आपला 40 छातीचा 13.5 उंची व बाही 7.5 एवढं माप मोठं आपलं 80 सेंटीमीटरमध्ये व्यवस्थित बसलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. ही आपली हुकाची आईची पट्टी तयार झाली आहे. आधीच कट करून घ्यायची म्हणजे शिवताना पटकन ब्लाऊज शिवला जातो. हुकाची ही पट्टी आपण कट करून घेऊया. काट कट करून बाजूला काढते. सव्वा ते 1.5 इंचाची पट्टी कट करून घेऊया.
ही हुकाची व ही आईची पट्टी कट करून झाली आहे. आता क्रॉसमध्ये गळ्याच्या पट्ट्यासुद्धा कट करून घेऊया. जे कापड शिल्लक आहे त्यात क्रॉस हे अशा प्रकारे चेक करायचं आणि क्रॉसमध्ये कापड कट करून गळ्याच्या पट्ट्या काढून घेऊया. अशा नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला अस्तरचा ब्लाऊज कटिंग झालेला आहे. पुढच्या भागात आपण याच ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. याच ब्लाऊजचं पेपर कटिंग बघायचं असेल तर मागच्या भागात मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे व माप कसं घ्यायचं तेही दाखवलेलं आहे. गळ्याच्या पट्ट्यासहित आपला ब्लाऊज पूर्ण कट झालेला आहे. अशा प्रकारे सगळं व्यवस्थित कट करून घेतल्यावर शिवताना त्रास होत नाही व पटकन ब्लाऊज शिवला जातो. तुम्हाला ही ब्लाऊज कटिंगची पद्धत जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घेतल्यात. सर्व ब्लाऊजची अशा प्रकारे कटिंग पूर्ण झालेली आहे. पुढच्या भागात आपण याच ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.